सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ। विठू माऊली हाची वर देई येवोनिया राही हृदय माझ्या किंवा संचारोनी राही हृदय माझ्या। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ। तुका म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी सुख सर्व आहे। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ। विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनाना। तरुण तुलसीमाला कंदरम कज्जनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिका मोदि वक्त्रं। खलानीशवादापनोद्धारः दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं। वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। पावन झालो जनाचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी। म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया। गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा। मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे माय बाप विश्व माऊली ज्ञानोबा राय। भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैरागी राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 चरणाचा नामोपर प्रकरणातील अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे। तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य आणि नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं संत परंपरेच्या आशीर्वादानं नगद नारायण महाराज असतील, भगवान बाबा असतील, वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादानं तथा हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्त परायण
बाबांच्या मार्गदर्शनानं, बाबांच्या शुभहस्ते, आमच्या आनंद महाराजांच्या आयोजनानं सुंदर अशा प्रकारचा हा नाम यज्ञ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या कीर्तनाकरता ही सर्व आपल्या विठ्ठल रुक्मिणी संस्थांची सर्व टाळकरी भजनी मंडळी, आदरणीय सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांचंच नाव घ्यायचं म्हणल्यावर आता 9 वाजून जाते नाही का नाही. म्हणून सर्व गायनाचार्य, वादनाचार्य, गिरी महाराज, आदरणीय दुसरे पुरी महाराज, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारे आमचे आदरणीय, वंदनीय, पूजनीय आमचे अण्णा, खऱ्या अर्थानं त्यांचा साऊंड आहे, अण्णाला द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्व माता माऊल्या, सर्व पुरुष वर्ग, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं आपल्याला चिंतन पाहायचंय. विठ्ठला 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 विठ्ठला. हा आज अभंग जो तुमच्या समोर जो म्हणून दाखवलाय, गाऊन दाखवलाय, हा अभंग जवळपास इथं बसले त्यांच्या सगळ्यांच्या पाठ आहे हा अभंग. या अभंगाची सुरुवातच फार छान आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. या अभंगामध्ये आज जगद्गुरु तुकोबरायनं कोणता विषय साधवलाय तर मला वाटतं आज तुकोबरायनं इंद्रिय निग्रह साधवलाय. विठ्ठला 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 विठ्ठला. मला वाटतंय इंद्रिय निग्रह का साधवला तर त्याचं कारण शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे काही न मागो अनिक, आणि तुझे पायी सुख सर्व आहे. बरोबर पहिलं चरण. विठ्ठला 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 विठ्ठला. काय इंद्रिय निग्रह साधवला तर त्याचं कारण इंद्रिय निग्रह साधवणं. गिरी महाराज, इंद्रियावर विजय मिळवणं, इंद्रियावर ताबा मिळवणं जी कठीण गोष्ट आहे ती जगात दुसरी कठीण गोष्ट कोणतीच नाही. आणि आज त्यातली त्यात साकल्यानं जो महाराजांनी जो विषय मांडलेला आहे, ज्या इंद्रियाचा आग्रह धरलेला आहे, मला वाटतं ज्या इंद्रियाचं नाव घेतलेलं आहे त्या इंद्रियाचं नाव आहे, बोला बोला बोला, डोळा. डोळा हा बरं का राऊत बाबा, डोळा. डोळा या इंद्रियावर आज खऱ्या अर्थानं महाराजांनी फोकस दिलेला आहे. कशामुळे डोळ्यावर फोकस दिलाय तर त्याचं कारण आहे माणसाच्या जीवनाच्या बर्बादीला जर कारण कोण असेल तर डोळा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. लगीन वाजू विठ्ठला विठ्ठला. लगीन नाही वाजायची, तेच वाजायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. हा डोळा नावाचा जो इंद्रिय हे एवढा बेकार आहे, एवढा भयानक आहे. मला वाटतं या डोळ्यावर भर देण्याचं कारण असं असावं की या डोळ्यानं चांगल्याची वाट लावली. कुणी बोला ना डोळ्याने तुम्ही म्हणाल चांगल्याची तरी कुणाची वाट लावली बुवा. या डोळ्याच्या संबंधामध्ये बोलायचं ठरलं तर चांगल्याला बर्बाद केलं, एवढं बर्बाद केलं की शेवटच्या काळामध्ये म्हणजे कृष्णा लवळसर दिवा लावायला माणूस राहिला नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दिवा लावायला माणूस राहिला नाही. दिवा लावायला कोण आहे असा माणूस? मला वाटतंय तुकोबरायनं साखल्यानं ज्या माणसाचं नाव गाथ्यामध्ये ज्या माणसाची नोंद केली त्या अर्थी माणूस भंगार नसावा. माणूस कसा असला पाहिजे चांगला. ज्या अर्थी तुकोबराय त्याच्या बाबतीमध्ये लिहितात, ज्याच्या प्रॉपर्टीचं वर्णन करतात, ज्याच्या विद्वत्तेचं वर्णन करतात, त्या अर्थी तो माणूस चांगला असला पाहिजे. काय नाव आहे त्या माणसाचं बोला? हा रावण आहे का नाही? किती त्याचं सुंदर तुकोबरायनं वर्णन केलंय. लंके माझी घरे किती ते ऐका, आणि सांगत तसे संख्या जैसी तैसी. कोटी घरे ज्याची, कशाचे? काश्या आणि तांब्याचे. आणि पुढे काय म्हटले? शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. हा शुद्ध सोन्याचे 7 कोटी घर. 7 कोटी घर म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष असं कोटी नाही बरं. कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार. काय अर्थ होतो? म्हणजे 7 प्रकारची घरं ज्या रावणाची सोन्याची होती असं असणारी त्याची श्रीमंती तुकोबराय त्याची नोंद करतात आहे का नाही. पण श्रीमंतीनं एवढा मोठा निस्त्या श्रीमंतीनंच भगवान भाऊ तो मोठा नव्हता. मला वाटतं तो विद्वत्तेनं सुद्धा तितकाच मोठा होता. त्याची विद्वत्ता जर पाहिली तर त्याच्या विद्वत्तेच्या बाबतीमध्ये
तोडच नाही त्याच्या विद्वत्तेला. ज्यानं ती लिहिलेलं आहे ना, कोणतं तांडव, बोला बोला बोला, शिव तांडव. हे कुणी लिहिलंय? रावणानं लिहिलंय. बाबा संत घेऊन सुद्धा ते म्हणता येत नाही, एवढं कठीण आहे शिव तांडव. पण बंडू अण्णा, मला वाटतं एवढा मोठा विद्वान रावण पण बरबाद झाला, बरबाद फक्त एकाच गोष्टीमुळं. कशामुळं? बोला बोला बोला. डोळा. तुम्ही जरा बोलत चला बरं का, नाराज आहेत काय? बोलत बोलत चला. डोळ्यामुळं म्हणजे बरबाद झाला, डोळ्यामुळं. काय कारण आहे? तर एकच कारण, विनाकारण नाही. सप्ता काय कारण? आपले हिंदू महाराजांनी सांगितलं विनाकारण सप्ता. तसं जीवनामध्ये बर्बादी होण्याचं जर कारण कोणतं असेल तर त्याचं नाव आहे डोळा. म्हणून आज तुकोबारायनं या डोळ्यावर फार फोकस दिलाय. एवढा मोठा रावण, किती मोठा, त्याच्या कुळाचा विचार केला तर कोणत्या कुळामध्ये जन्माला आलाय? राक्षस कुळीचा रावण, तो शुद्ध जातीचा ब्राह्मण, नित्य करी वेद पठन आणि ब्रह्म याचा नातू, ब्रह्मदेवाचा नातू आहे. पुलस्ती मुनीचा पंतोय. एवढा मोठा असताना नातेगोते भांगर भुंगर सकातात्यान भिकातात्या नव्हते त्याचे, नातेगोते सुद्धा स्टँडर्ड त्या रावणाचे होते. पण एवढा मोठा रावण असताना सुद्धा एकाच गोष्टीमुळे बर्बाद झाला, त्याचं नाव आहे डोळा. त्याच्या संस्काराच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर एवढा संस्कार. रावणाची आई, काय नाव आहे तिचं? कैकसी. काय नाव आहे तिचं? कैकसी. कैकसी जी आहे ना, महादेवाची उपासक, दररोज महादेवाची पूजा करायची. पण एक दिवसाचा प्रसंग असा की दररोज फुलं वाहत असताना ती त्या महादेवाला कमळाची फुलं व्हायची. पण नवलाईची गोष्ट अशी, ते कमळाची फुलं आणून द्यायला स्वतः रावण असायचा. कोण असायचा? रावण. एवढा मोठा श्रीमंत माणूस, त्याला काय 10,000-5,000 रुपये महिन्याचा गडी ठेवता आला नसता का? पण नाही, त्या रावणा स्वतः त्याच्या आईला फुलं आणून द्यायला स्वतः रावण होता. मला सांगा तुम्ही आता, रावण चांगला का वाईट? बोला 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 बोला. चांगला आहे ना? खरं, परत बदलाच नाही बरं का. चांगला आहे ना रावण? मग मला सांगा, एवढा जर रावण चांगला आहे तर आपल्या पाटोद्यामध्ये एखादा रावण नावाचा माणूस आहे का? नाही सापडत. नाव सुद्धा ठेवायच्या लायकीत राहिला नाही, एवढा बरबाद झाला. स्वतः त्याच्या आईला तो फुलं आणून द्यायला असायचा. एके दिवशीचा प्रसंग, त्याच्या आईला दररोज 1000 फुल लागत होते. एक फुल विसरणुकीमध्ये विसरलं आणि तो आईला म्हटलं, आई, तिच्या आईच्या लक्षात आलं एक फुल विसरलं. ते म्हणले, राजा रावणा बाळा, एक फुल विसरलं, तेवढं मला आणून दे. तो म्हणला, आई आजचे दिवस घे ना भागून म्हणला. ती म्हणली, काय म्हणला? तो आवडीतच ठेवून देईन बघ. उठ पळ म्हणली, फुल घेऊन ये. कोण म्हणते असं? बोला ना. रावणाची आई. आई अशी असावी बरं का. आई जर बिघडली ना, मग सगळ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारावर वेळ येते. आई माझी मायेचा सागर, ही म्हणण्याची वेळ का? त्याला कारण आहे, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि येरा आचरती सामान्य सकळ. आपणच त्याला कारणीभूत असतो. तसं रावणाची आई म्हणले, उठ जा पळ, फुलं घेऊन ये. रावण म्हणला, आई जायला 15 मिनिटं, यायला 15 मिनिटं, अर्धा तास तुझा वेळ आणि अर्धा तास तुझी पूजा रोखून ठेवायला माझ्या बुद्धीला पटत नाही. रावणाने एक काम केलं, धारदार शस्त्र घेतलं आणि स्वतःचं शिरकमल कापलं आणि कुणाला दिलं? बोला बोला बोला. आईला दिलं. रावण चांगला का वाईट? बोला की. चांगला आहे ना. मग का त्याचं नाव ठेवत नाही चांगला आहे तरी? त्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे? हा डोळा कारण. 80,000 बायका असताना आणि एक तर एवढी विश्वसुंदरी होती, विश्वाच्या सौंदर्याला लाजवेल एवढं तिचं सौंदर्य. पण एवढी सुंदर असताना सुद्धा या रावणाची नजर कुणावर पडली? सीता मातेवर पडली. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे, त्याची रांडा पोरे मारिएली. रावणाचे घर बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे मारिएली. रावणाचे घर
बुडविले सारे त्याची रांडा पोरे मारिएली. दिवा लावायला माणूस राहिला नाही, दिवा लावायला. काय कारण आहे बोला? एकच कारण आहे फक्त, काय? डोळा. हा, म्हणून डोळ्यावर विजय मिळवणं या जगात जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढी कठीण गोष्ट दुसरी कोणतीच नाही. हा, डोळा मन लंपट. वा. हा, डोळा मन गिरी तू वाच ना. हा, डोळा मन लंपट. अजून त्याच्यामध्ये एक ऍड केलं बाबांनी. त्याचं नाव आहे, बोला बोला बोला, मन. आहे की नाही? नुसता डोळा नाही, त्याला ही जोडीदार आहे. आणि कसे म्हणले ते? तर म्हणले ते लय लंपट आहे. लंपट हा शब्द जरा कठीण शब्द आहे बरं. लंपट हा जो शब्द आहे ते बाबाकडूनच ऐका तुम्हाला लंपट ऐकायचं असेल तर. आहे की नाही? म्हणजे विठाला 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 विठाला. कारण ते सांगायला माझा अधिकार पोच, माझं वय नाही तेवढं. आहे की नाही? म्हणजे एवढं विचित्र आहे. डोळा मन लंपट राहो आता हेची ध्यान. ते ध्यान लागावं म्हणून आज तुकोबारायचा आग्रह आहे. विठाला 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 विठाला. एवढा विचित्र आहे हा डोळा, फार म्हणजे एवढा चंचल आहे. त्याच्या पुढचं त्याचं नाव आहे मन, ते सुद्धा एवढंच विचित्र आहे. हा, पण मला वाटतंय अगोदर डोळा का अगोदर मन? डोळा. हा, तुकाराम महाराजांनी मन डोळा लंपट असं नाही लिहिलं. काय लिहिलं? डोळा अगोदर लिहिला आणि मग मन लिहिलं. म्हणजे अगोदर डोळा मन लोणपाट. हा, लोणपाट. मग लोणपाट झाल्यावर लोक खनपाट काढीत असतात. विठाला 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 विठाला. डोळा आणि मन एवढं विचित्र आहे हा डोळा. या डोळ्यावर निग्रह करणं, या डोळ्यावर विजय मिळवणं फार कठीण गोष्ट आहे. फार एवढी कठीण, मला वाटतं त्याच्यासारखी कठीण गोष्ट दुसरी कोणतीच नाही. पण या डोळ्यावर विजय मिळवण्याकरता या विश्वामध्ये फक्त दोनच माणसं सक्सेस झाले. दोन माणसं सक्सेस झाले. तुम्हाला कोण आहेत भाऊ एवढी दोन माणसं? तर त्या दोन माणसाचं नाव आहे, एक आहे बाबा संत परंपरा, आणि दुसरा डोळ्यावर विजय मिळवणारा या महाराष्ट्रातला माणूस तो म्हणजे या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर डोळ्यावर जर विजय नसता ना, तर मला वाटतंय आज आपल्याला या धर्म मंडपामध्ये बसता आलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांना कशावर विजय मिळवला असं जर एखाद्यानं मला प्रश्न विचारला ना, तर मला वाटतं शत्रूवर विजय मिळवला याच्यापेक्षा हे सोपं आहे, पण डोळ्यावर विजय मिळवणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणून महाराजांना दोन नावानं आपण संबोधित केलं जातं. एक आहे महाराज आणि दुसरं आहे राजा. राजा कुणाला म्हणावं, महाराज कुणाला म्हणावं? बारीक आहे का बरं? राजा त्याला म्हणतात जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हटलं जातं, आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला महाराज असं म्हटलं जातं. बाहेरचे 60,000 शत्रू परवडले, पण आतले 6 लय विचित्र आहेत बरं कृष्णा. किती जण? ओले मृत्यू केचे मंदिर, ओले मृत्यूचे मंदिर, 6 जण उंदीर, 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा, करू
करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा मंदिर गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा 6 जण लय खतरनाक आहेत म्हणले कोण ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर आणि याचा नका करू अंगीकार गा हे 6 जण एवढे विचित्र आहेत या 6 जणांनी लोकाला कामाला लावलं कोण कोण काम क्रोध लोभ दंभ अहंकार ही ज्या षडविकार जे आहेत या षडविकारावर ताबा मिळवणं विजय मिळवणं ही फार कठीण गोष्ट आहे काम क्रोध केले घरविले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घरविले काम क्रोध केले घरविले घरविले घर वा 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 टाळी वाजवा बाबा करता एकदा की नाचत नाच नाही काय हे घर रिकाम झाल्याशिवाय नाचतच नाही माणूस विठाला 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 आणि परमार्थात जर यायचं असेल तर घर रिकाम करूनच यावं लागेल त्याला परमार्थ ज्याला पचला का नाही ज्याला परमार्थ मिळाला मला वाटतं त्याच्या पडे चिरा संसारा जे जे परमार्थाच्या नादी लागले ना हे काम क्रोधे केले घर रीते हे मोकळं व्हावं लागतं मोकळं आणि जोपर्यंत मोकळं होत नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थ करण्याच्या अधिकाराचे होत नाहीत हा मोकळं करा बघा तुम्ही सगळ्या संत परंपरा बघा सगळ्या संतांचे चरित्र बघा तुम्ही हे सगळी संत परंपरा व्यावहारिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये जर यांचा विचार केला तर व्यावहारिक परिस्थितीने ही मंडळी माग आलेली का पुढे आलेली बोला ना महाराज सोडून बरं आत्ताचे हे सांगतो मी हे का नाही हा म्हणजे महाराज वेगळा आणि संत वेगळा नाही संत परंपरा ही व्यावहारिक परिस्थितीनं महाग आलेलीत का पुढे आलेलीत महाग आलेलीत हा ह्यांच्या व्यावहारिक परिस्थिती नामदेवरायचा व्यवहार बघा तुम्ही नामदेवरायच्या घराचा विचार केला तर नामदेव महाराजांचं कुटुंब बाबा किती घराचं आहे 17 माणसं का 17 आहे का नाही बरं एवढ्याला पालन पोषण करणार कोण होतं नामदेव महाराज त्यांची सगळी लिस्टच आहे नाही का अभंगामध्ये गोनाई राजाई दोघी सासू सुना दामना माझा ना बापले का लिंबा सगळी जर नावं घेतली तर एवढे लोक त्यांच्या घरामध्ये नारा विटा महादा गोंदा चौघे पुत्र पुढं यसाई साकराई हा गोदाई सुनीताई एवढी माणसं त्यांच्या घरामध्ये पण सगळ्या माणसाचं भरण पोषण करणारे नामदेव महाराज पण तुम्हाला सांगतो परिस्थितीनं फार गांजलेले बरं का शिवाजी महाराज नामदेव महाराजांची परिस्थिती अशी होती की नामदेव महाराजांना करदुडा घ्यायला पैसे नव्हते करदुडा घ्यायला कळतंय ना करदुडा कशाचा असतंय सोलखंडाचा मोठा आहे का नाही करदुडा कशाचा एवढी शिकत बारीक दोरी असते काळा दोरा तो दोरा घ्यायला सुद्धा नामदेव महाराजांकडे पैसा नव्हता इतकी परिस्थितीनं गांजलेली नामदेव महाराजांनी करदुडा घातला कशाचा सुंबाचा करदुडा रक्त्याची लंगोटी करदुडा रक्त्याची लंगोटी
नामा वाळवंटी कीर्तन नामा वाळवंटी कीर्तन कशाचा करदुडा सुंबाचा करदुडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी पैसे नव्हते महाराज नामदेव महाराजांना व्यवहारानं महाग आलेली माणसं आहेत हा अरे जगाचा कोप नामदेव महाराजावर होईल यात नवल नाही व्यावहारिक जरा देवाण घ्यावामध्ये पण मला वाटतं नामदेव महाराजाची बायको नामदेव महाराजावर कोपली बंडवांना कोणाची माझी ती काय स्वर्गातून थोडीच आली ती बी कोपती नाही का नाही म्हणजे नामदेव महाराजांची बायको तुम्ही म्हणाल आपल्याच कोपत्यात असं नाही संताचं तुम्ही पाठीमागं बघा त्यात लय बिघडत आहे का अनुभव आले अंगा ते या जगा देतच हा घे माझा अनुभव नाही भक्तिभाव भाग्याचा असं आहे ते म्हणजे तुमच्या आमच्या बायका कोपतील यात नवल नाही संतांच्या तो लय कोपलेल्या नामदेव महाराजांची बायको नामदेव महाराजाला म्हणली आता सगळ्यांचाच एक शब्द असतो बघा माया बापानं माझं बोला की चांगलं केलं बोट मुडू बोला त्याला आहे का नाही हा काय तुमच्यात बघितलं माया बापाने मला तुमच्या घरी दिलं आहे का नाही नामदेव महाराजांची बायको सुद्धा अशीच म्हणली माझ्या माय बापे बरे नाही केले बरे नाही केले माझ्या माय बापे बरे नाही केले माझ्या माय बापे बरे नाही केले हे पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पदरी बांधिले कुणाचा कोप आहे हा नामदेव महाराजांच्या बायकोचा माझ्या माय बापे बरे नाही केले आणि कोणाच्या पदरात बांधलं म्हणले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या म्हणजे हा व्यावहारिक परिस्थितीनं ही मंडळी सगळी महाग आलेली हा व्यावहारिक परिस्थितीनं ही गांजलेली आहेत पण परमार्थिक परिस्थिती जर यांची पाहिली तर माझ्या नामदेव महाराजांचाच विचार करा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी 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 हातीचा मूर्ती देवी सामान्य महिमा संत नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती सामान्य महिमा संतांचा पण परमार्थिक श्रीमंती नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नामदेव महाराजांना म्हणावं दूध पिओ मोरे गोविंद लाला दूध पिओ मोरे गोपाल लाला मला वाटतं ते देवानं दूध प्यावं ही कोणती श्रीमंती आहे बोला 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 ही परमार्थिक श्रीमंती आहे ही श्रीमंती का निर्माण झाली तर तुका म्हणे देह भरिला विठ्ठल आणि काम क्रोधे केले घर रीते तवा ही श्रीमंती वाढत असते परमार्थिक श्रीमंती जर वाढवायची असेल
तर त्याला इंद्रिय निग्रह फार महत्वाचा आहे. हा हे दिलेले आहेत ना, दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलायाव जेने तू जोडसी नाराय नाशे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान एवढे बेकार आहेत. एका एका इंद्रियाला संत परंपरेनं काम लावलंय. डोळ्याला काम लावलंय काय, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. कानाला काम लावलं तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे गुण. वाणीला काम लावलं गात जागा गात जागा गात जागा. टाळ 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 कसला बी संगीत विशारद असलं तरी त्याला जुळतच नाही. कसला बी असू द्या तुम्ही, याला खानदानी वारकरीच लागतो. विठाला 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 विठाला. एवढी कठीण आहे ती, समोरच येत नाही बाबा. असं वाटतं जाती का काय जाती का काय, ती जातीच आहे का नाही असा प्रकार आहे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला. वाणीला काम दिलं त्याचं गायन करा. पायाला सुद्धा काम दिलं काय, जवळ हे सकळ सिद्ध आहे सगळं सांगितलं. हात चालावया पाय तव तू आपुले. आणि कशाला जायचं चुकू नको म्हणले, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कुणाला काम सांगितलं, पायाला काम सांगितलं. तसं आज तुकोबारायचा जो आग्रह आहे ते डोळ्याला काम सांगतात. तुकोबाराय काय सांगतात, हे भगवंता माझी एकच विनंती आहे. म्हटले काय विनंती आहे, म्हटले एवढे माझे जे डोळे आहेत ना, हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा या डोळ्यानं फक्त तुझं सौंदर्य. इको द्या इको.
विठोबार कुमाई हा 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हा हा विठोबार कुमाई कृष्णा महाराज वैद्य आणि शेवट सत्यवान महाराज सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती 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 रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मदा प्रेम सर्व काळ
मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ विठ्ठला 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 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. तुकोबारायने जी मागणी मागितली ती खऱ्या अर्थानं या डोळ्याच्या संबंधामध्ये तुकोबाराय म्हणतात, हे भगवंता, हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा हे तुझं अलौकिक अशा प्रकारचं जे सौंदर्य आहे ते माझ्या डोळ्यानं दिसावं. कसं आहे त्याचं सौंदर्य? गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ कसा आहे तो भगवान परमात्मा? तर गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि मागणं मागितलंय की देई मज प्रेम सर्व काळ. तुझ्या त्या चरणारविंदी माझ्या प्रेमामध्ये काही कमी होऊ नये. सर्व शब्द हा मला वाटतं फार महत्वाचा आहे. सदा आणि सर्व हे दोन शब्द या अभंगातले फार महत्वाचे. तुझ्या त्या मुखकमलाकडे मी पाहावं, पण कसं म्हटले सदा. कदा कधी मध्ये नाही, कदा मधा नाही होय. सदा सदा तिकडे सदा कुठे आहे का नाही? तुम्ही तर सदाच खुर्चीवर बसले. त्यांची गरज आहे आपल्याला, आहे का नाही? त्यांना जर नाही जपलं तर पुन्हा अभंग वाढायचा धंदा. असा विषय. म्हणून तर कधी म्हणले सदा माझे डोळे. का बरं? का मागणी केली? तर याचं कारण आहे त्याचं सौंदर्य तितकं सुंदर आहे. तुम्ही आता म्हटले कसं? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी. एवढा सुंदर आहे. किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न तिळ फाकती प्रभा
कसा आहे तो तेज पुंजाळली न वर्ण वेदितची शोभा सुंदर आहे. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू आणि पुढं तेने मज लावी याला वेदू. बाबा हे तेने मज लावी याला वेदू हे जे वाक्य ना ज्ञानोबा राहिलंच बरं वाटतं जरा म्हणायला का. आपण नाही म्हणायचं तेने मज, आपण म्हणायचं येने मज लावी याला वेदू. आपल्याला यानं वेळ लावलंय कुणी, हा त्यानं नाही वेळ लावलं. त्यानं जर वेळ लावलं तर मला वाटतंय आपण या जगात इतर राहू शकत नाही आपण. त्यानं जर वेळ लावलं हा त्याच्या वेडामध्ये वेडे झालेली माणसं ते माणसात नाही राहिले. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना नाही, तुम्ही बिघडा ना असा अर्थ त्याचा आहे का नाही. म्हणजे ती अशी माणसं आहेत, ती त्या अवस्थेला गेलेली. कोणाचं वेळ लागलेली त्या भगवान परमात्म्याचं. इतका सुंदर आहे. का त्याच्या सुंदरतेचं वर्णन केलं असावं तुकोबारायनं तर त्याचं कारण आहे त्याची जी सुंदरता आहे ही अबाधित आहे, अबाधित. तिथं काही कसल्याच प्रकारचा त्याला नाश नाही. देश काल वस्तू भेद मावळला, भेद काळ वस्तू भेद मावळला, देश काल वस्तू भेद मावळला, भेद काळ वस्तू भेद मावळला. भय नाही. देश काल वस्तू म्हणजे त्रिकाला बाधित असं असणार त्याचं ते सौंदर्य आहे. त्याला कालही तो तसाच होता, आजही तो तसाच आहे आणि उद्या सुद्धा तो दिसायला तसाच राहणार आहे. इतकं त्याचं सौंदर्य सुंदर आहे. त्याच्या सुंदरपणामध्ये चढ उतार नाही. पण आपल्या सुंदरपणाचा विचार केला तर आज आपण कसे दिसतो, चांगले, उद्या बरे आणि परवा दिवशी खोबऱ्याची वाटी झाले आयसे मुख. त्याला पाहवत नाही माणसाला. जन्माला आलेल्या बाळाकडे बघितलं तर किती सुंदर दिसतंय, वाटतंय उचलून त्याची पप्पी घ्यावं. कुणाची बोला की बाळाची. पण जन्माला आलेलं बाळ. पण हेच बाळ 90 वर्षाचं झाल्यावर कुणी म्हणतं का बाळा यो यो गो मा यो नाही एक मुख आधी मला नाही म्हणतंय का नाही का. तर आपलं जे सौंदर्य हे अबाधित नाही. सर्व गुणानुयुक्त जर कोण असेल तर तो माझा भगवान परमात्मा आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेलतात का कधी पंढरपूरच्या? कोण कोण गेले हातवर करा बरं. उगं गाऱ्याचं पडू दे म्हणा, उगं काय आलं ताप द्यायला लागला आहे का नाही. पंढरपूरला तुम्ही गेले की नाही पांडुरंगाच्या मंदिरात? तुम्हाला सांगतो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार गाभाऱ्यामध्ये तर त्या चौकटीवर असं लिहिलेलं आहे बघा एक प्रमाण. काय लिहिलेलं आहे? षडगुण ऐश्वर्य संपन्न. आणि पुढे काय म्हटले? एक रमाकांत नाही षडगुण ऐश्वर्य संपन्न आणि एक भगवंतची जाण. अहो माझा रमाकांत ते प्रमाण. रमाकांता भगवंत, अहो रमाकांता भगवंता. असं आहे ते. म्हणजे तिथं गेलं की ते लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्या गुणानुयुक्त जर कोण असेल तर मला वाटतं त्याचं नाव आहे भगवान परमात्मा. आणि असा तो सर्व गुणसंपन्न भगवान परमात्म्याची मला वाटतं सगळी हे बघून तुकोबाराय म्हणतात भगवंता एकच माझं काम आहे काय, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. एवढंच काम कर. रखुमाईच्या पती सोयरिया. का बरं? तर गोड तुझे रूप, तू दिसायला सुंदर आहे. तर पुढं काय म्हटले? गोड तुझे नाम. नामाच्या बाबतीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये
उद्धार जर कुठल्या साधनेनं होत असेल तर कुठल्या साधनेनं होतोय? नाम साधनेनं होतोय. अष्टांग योगे नशिनी जे यमनेम निरोध न कीजे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे आणि गाता वाता श्रवणी ऐकीजे रया. या कलियुगामध्ये बाकीच्या साधना ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, पण सगळ्यात सोपा मार्ग आणि सुंदर मार्ग जर कोणता सांगितला असेल तर तो उपासना मार्ग. आणि या उपासना मार्गाची जे साधना करतात ना, यानंच आपला खऱ्या अर्थाने या कलियुगातल्या लोकांचा उद्धार आहे. कलियुगी माझी करावे कीर्तन आणि त्याचा परिणाम तेने नारायण देईल भेटी. बास भगवंता तुला द्यायचंय तर एवढंच दे, बाकी माझी काहीच इच्छा नाही. अभंगाचं तिसरं चरण. माझ्या संचारोनी राही हृदय माझ्या संचारोनी राही हृदय माझ्या संचारोनी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे गोड तुझे बोलिया राही माझ्या बोलिया राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप. बोला शिवाजी बाबा. गोड तुझे नाम विठू मावलिया हातीवर देई विठू मावलिया हातीवर देई विठू मावलिये हातीवर देई विठू माऊलिये हातीवर देई. विठू माऊली हाची वर देई. सकारात्मक बोलतायत हे की नाही. आणि काय मागितलं? ए ओनिया राही हृदयी माझ्या. हा येवोनिया राही डोक्यात माझ्या नाही म्हटले, येवोनिया राही पायात माझ्या नाही म्हटले, हा येवोनिया राही हातात म्हणले नाही. कुठं म्हटले? हे हृदय हृदय. हा कारण हे हृदय इतकं पवित्र आहे.
ज्ञानोबा म्हणतात आता हृदय हे आफुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. हे हृदय एवढं पवित्र आहे आणि या पवित्र हृदयामध्ये त्याला साठवलं पाहिजे. संत परंपरा म्हणते आम्ही त्याला तिथं साठवलं. कुठं? तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा. हा पण ते साठवला कुठं? साठविला हरी हृदय मंदिरी. या हृदय मंदिरामध्ये ज्यानं त्या हरीला साठवलं त्याच्या जीवनातला परिणाम असा झाला त्यांची सरली यरझार आणि काय म्हटले झाला सफल व्यापार. एवढे अनेक फायदे देवा. म्हणून माझी एकच विनंती आहे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. एवढा अट्टहास तुको भरायचा काय कारण आहे? तर एवढा अट्टहासाच्या पाठीमागचं कारण आहे तुकोबारायला सुद्धा एका गोष्टीची कमी पडली. कोणत्या गोष्टीची? जी तुम्हा आम्हाला कमी पडली तेच तुकोबारायला सुद्धा कमी पडलंय. काय कमी पडलंय? तुका म्हणे काही नम गोवानी ग. तुका म्हणे काही नम गोवानी ग. तुका म्हणे काही मागोनी ग. तुका म्हणे काही न मागोनी ग. तुका म्हणे काही असं तुका म्हणे काही न मागो अनेक. आणि तुझ्या चरणाजवळ जे सुख आहे ना ते नुसतं सुख नाही शब्द वापरलाय सर्व सुख. मग आपण बोलताना मग विषय झाला आपला दुपारी आहे का नाही. सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. सुख हे आपलं सुख सुख. मला सांगा सुख हा जो शब्द आहे हा उच्चारणीय आहे का भोगनीय आहे? होय सुरते तुपलं तू बघ म्हणा. तुला आणलंय कशाला? तू कुठाने करायला लागला काय आहे का? भाऊ आपले भाऊलाच विचारतो ना मी. होय भाऊ नाही तुपलं बघ आहे का नाही. नाही सुख हा शब्द बरं जाऊ द्या. गुलाबजाम कळतात का भाऊ? गुलाबजाम आता पंग झाले खाय ना. खाणी आहेत का पाहणी आहेत? हे बरं कळलं खाणी आहेत आहे का नाही. हा तसं सुख जे आहे हे उच्चारणीय आहे का भोगनीय आहे? तुम्ही सांगता का? तुमच्या पुढं घेऊ फाशी. कसा आहे? भोगनीय. बघ उच्चारणीय म्हणले तसंच आहे का? आता उच्चारणीय म्हणा तो उगा उच्चार का सोख 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 कोरडा ठक पडन पण त्याला मिळेल का सुख? नाही किती जरी सुख सुख केलं सुकून जाईल पण सुख भेटणार नाही का नाही. हा म्हणजे हा सुख जो शब्द आहे हा उच्चारणीय नाही,
हा आपण उच्चारतो म्हणून आपल्याला सुख भेटत नाही. कसं आहे, हा बरं सुखाचं चाललंय म्हणतो आहे की नाही. सुखाचं चाललंय म्हणजे काय, ह्याचं सुखाचं चाललंय. होय कृष्णा कसं चाललंय, बरं चाललंय आहे की नाही. मशीद किती राहिली, तुला काय सांगू म्हणा मी किती राहिले आहे की नाही. म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे हे सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. तुकोबाराय म्हणतात तुझ्या चरणाजवळ जे आहे ना ते नुसतं सुख नाही तर ते कसं आहे, सर्व सुख आहे. हा म्हणजे बाकीचं आम्हाला काहीच नको. तुका म्हणे काही न मागो अनेक, आणि तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. या गोष्टीमुळेच आज तुकोबारायचा आग्रह काय म्हटले तर, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तर आपण सुद्धा आता त्या सुखाच्या आशेमध्ये, त्या सुखाच्या प्रतीक्षेमध्ये सगळेजण प्रतीक्षा करतात आहे का नाही. आता गोड तुझे भजे गोड तुझी चपाती कीर्तन झालं की आता सुरू आहे नाही का नाही. हा ते तुमचं सर्व सुख आहे. ते सुद्धा एक सुखच आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे का नाही, नुसतं परब्रह्म नाही तर पूर्ण ब्रह्म आहे ते. हा आणि त्या सुखाची आता सगळ्यांना अपेक्षा आहे. म्हणून त्या सुखापर्यंत सुद्धा आपल्याला सगळ्याला जायचंच आहे. म्हणून यथामती यथा अवकाश. एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. या ठिकाणी आज ही सर्व आपल्या विठ्ठल रुक्मिणी संस्थांची सर्व टाळकरी भजनी मंडळी उपस्थित आहेत. या सर्वांच्या चरणारविंदी मी माझा माथा टेकवतो. आदरणीय पूजनीय वंदनीय खऱ्या अर्थानं बाबाच्या आशीर्वादानं हे तोडकं मोडकं तुमच्यासमोर मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यावर्षी पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत सतीज बाबा चरणी पावलो असं म्हणावं लागेल. त्याचं कारण आहे 12 वर्ष लगेच स्टेज मिळत नसतं बरं का. लोकांना वाटतं लगेच तूप खाल्लं की काय यायला पाहिजे आनंद, रूप यायला पाहिजे. बाप ठुलंय सोपीच गोष्ट नाही. 12 वर्ष घासावे लागले तेव्हा कुठंतरी आज तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न आहे. याचं कारण आहे फक्त एकच, ही संतांची कृपा आहे. संत भेटती आजिमज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या, आलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंद घोटे, हर्ष ब्रह्मांड उठते. हा एक सगळ्या गोष्टी मिळाल्या का, कृपाया केली संतजनी. मला भागवत मिळालं म्हणून माझी अळिंकारिली वाणी, प्रीती ही लाविली कीर्तनी, आणि तुकाचरणी लोळत असो. बाबांच्या कृपा आशीर्वादानं खऱ्या अर्थानं या स्टेजवर माझ्या जीवनामध्ये हा मला योग आलेला आहे. म्हणून बाबांकडे जेवढं शिकलो आणि यावर्षी माझ्या प्रारब्ध भोगानी ही श्रीमद भागवत कथा करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये मला बाबांनी प्राप्त करून दिलेला आहे. खऱ्या अर्थानं यावर्षी भागवत कथा गेल्या वर्षीच ठरलं होतं कुणाची घ्यायची, नंदकिशोर महाराजांची. पण त्यांना काही तांत्रिक अडचण आली आहे का नाही, म्हणून त्या तांत्रिक अडचणीमुळं हा मांत्रिक इथं बोललेला आहे. म्हणून असा हा, आणि सेवके सांगितले करावे ते काम, आणि ते मी तू पण काम नाही. बाबा मला म्हणले तू भागवत कथा कर. मी म्हणलं बाबा आपल्याला भागवतातलं भ बी कळत नाही मला, आणि मी भागवत कथा काय करल. तुम्हाला म्हणलं कृपाया केली संतजनी. एकदा संतांच्या मुखारविंदातून शब्द गेला ना, तो कर, बस विषय संपला. एका 15-20 दिवसापूर्वी बाबा तुम्ही मला सांगितलं, आणि तिथून पुढे ही बाकी सगळी तयारी करण्यात आली. आणि मग खऱ्या अर्थाने बाबांच्या आशीर्वादानं हा आता आपल्याला पुढेचे 6 दिवस त्या भगवान भागवताचं चिंतन अशा प्रकारचं करायचंय. म्हणून सर्वजण त्या भागवत कथेचा सुद्धा रसास्वादन घेण्याकरता सर्वजण उपस्थित राहा. तुम्ही सर्व ही वारकरी भजनी मंडळी, आमच्या आंधळी बाबा, हे सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची. आदरणीय ज्यांचा साऊंड गेल्या वर्षापासून या ठिकाणी उपलब्ध आहे. खऱ्या अर्थानं या साऊंडसाठी लोकांची फार इच्छा असते की दीपक अण्णाचा साऊंड आम्हाला कीर्तनाकरता मिळावा. पण आपल्याकरता दीपक अण्णाची जी इच्छा आहे की या संस्थांवर मी सेवा करावी, हे नवल केवडे केवडे. हा म्हणजे प्रत्येकाला वाटतं दीपक अण्णा आमच्या गावाकडे किंवा आम्हाला त्यांची साऊंड उपलब्ध व्हावा. पण खऱ्या अर्थानं दीपक अण्णाला इच्छा व्हावी या संस्थांवर सेवा करण्याची. याचं काय कारण आहे तर याचं एकच कारण आहे, बाबांचा आतापर्यंतचा जो त्याग आहे आणि त्यातून निर्माण झालेलं बाबाबद्दल आपल्याला जे प्रेम आहे, खऱ्या अर्थानं ते प्रेमानं आज दीपक बाबांना या ठिकाणी ओढून आणलेलं आहे. म्हणून ही साऊंडही छान आहे,
या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणार आमचं जी वारकरी, बरोबर आहे ना का दुसरं जी वारकरी, जी वारकरी आहे का नाही, पुढं हुजूर लावायला पाहिजे, जी हुजूर वारकरी आहे का नाही. म्हणजे ते सुद्धा यूट्यूब चॅनल उपस्थित आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं काय घंटी दाबा, सगळं काय करा, एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून 5 का करू आहे का नाही. तसं काही नका करू, पण ते पण चॅनल उपस्थित आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. बाबांची सर्व ही कृपांकित मंडळी, आदरणीय युवा कीर्तनकार हरिभक्त परायण आपले तात्या महाराजही उपस्थित आहेत. तात्या महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित कृष्णा महाराज, आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण कमळाकर महाराज तेही उपस्थित आहेत. आमचे कृष्णा महाराज, आनंद महाराज, अजून सत्याची जिथं वानच नाही आणि कधीच खरं बोलत नाही असा असणारा सत्यवान, तो सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे सत्य नावच त्याचं सत्यवान, जिथं सत्याची वानच नाही आणि कधीच खरं बोल. कुठे आता मी ते गांधणवाडीत असलो तरी म्हणून पाठवू द्यायला आलो आहे का नाही. अगदी प्रेमाचं हे प्रतीक आहे म्हणून आमचे अगदी गोड, त्यांना सुद्धा भगवान परमात्म्यानं सुंदर आमच्या सत्यवान बाबाला गोड आवाज दिलाय. सत्यवान महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. शिवाजी महाराज, आमचे आसाराम बापू बी उपस्थित आहेत, लक्ष्मण महाराज, आपले सातपुते महाराज, आपले फेट्यावाले बाबा आहे, हा यमगर, हा तांबा राजुरीचे नेमाने बाबा, ते सुद्धा नेमाने दरवर्षी सप्ताला येतात म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. बेलेवाडीचे टाळकरी युवा कीर्तनकार आमचे आदरणीय सस्ते बाबा, लक्ष्मण बाबा सस्ते, तेही उपस्थित आहेत. सर्व बळीराम महाराज आहेत. आता कुणाकुणाचं नाव घ्यावं, सगळेच एकाहून बळीर आहेत म्हणून सर्वांना एकदा मी माझं माथा टेकवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर हा तुकाराम 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 तुकाराम